गण्या आणि बंड्याचा भन्नाट विनोद नक्की ऐका. गण्या बंड्याला सांगू लागला, आमचं लग्न झालं आता 20 वर्ष होत आली, पण अजूनही माझ्या बायकोची पैशाबद्दलची हाव काय कमी झालेली नाही बघ. अरे दर तासानं ती माझ्याकडे पैसे मागती. बंड्या, काय रे गण्या, पण एवढं पैसे घेऊन ती उडवती तरी कशी? गण्या, अरे गेल्या 20 वर्षात मी तिला जर चुकून कधी एकही पैसा दिलेला नाही, तर ती पैसे उडवणार तरी कशी? जत्रेला गेलेल्या गणू वडिलांना म्हणाला, बाबा मला एक पिप्पाणी घेऊन द्या की. वडील म्हणाले, काही नको, पिप्पाणी घेतलीस का नाही तू दिवसभर वाजून माझं व तुझ्या आईचं डोकं खाशील बघ. गण्या, नाही बाबा, तुम्हाला मी वचन देतो की मी ती पिप्पाणी तुम्ही दोघं रात्री झोपला का नाही आणि दादा झोपला तरच वाजवणार बघा मनसोक्त. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आवाजात. व्या भाडे करून घर मालकाला विचारलं, मालक, छपरावरची कौलं गळून घरात किती चिक्कल झालाय ते बघायला येता का व? घर मालक, त्यात काय बघण्यासारखं हाय भाडे करू. मालक, छपरातून असंच नेहमी पाणी गळतं का हो? घर मालक, छे छे, फक्त पावसाळ्यातच असं गळतं. बाई गण्याला म्हणाल्या, गण्या, तू असा एक प्राणी सांग की जो वाघालाही भीत नाही. गण्या, सोपा एकदम बाई, वाघीण. एक पेशंट लय कळकळीनं डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर, मी लय गरीब आहे हो, माझ्याकडून तुम्ही औषधाचे पैसे घेऊ नका. मी का नाही तुम्हाला नक्कीच कधीतरी उपयोगी पडेन बघा. डॉक्टर, तुझा व्यवसाय कुठला आहे र? रोगी, आपल्या गावातल्या स्मशानात माझी लाकडाची वकार आहे. सरच्या काकांनी गण्याला विचारले, काय रे गण्या, तुला शाळेत जायला आवडतं का र? गण्यानं उत्तर दिलं, काका, मला नुसतं शाळेत जायला आवडत असं नाही, तर शाळेतून यायलाही आवडतं, पण फक्त शाळेत